विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही इथं कशासाठी एकत्र जमलेले आहात? गणितीय क्रिया खेळ. बरं, तुम्हाला हा खेळ खूप आवडतो का? खूप आवडतो. बरं, चला आपण या गणितीय क्रिया खेळ या उपक्रमाअंतर्गत जे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं जाते आणि या उपक्रमाचे काय फायदे आहेत ते आपण सरांकडून जाणून घेऊया. सर, तुमचे यावर मत व्यक्त करा. नमस्कार. तर हा गणितीय क्रिया खेळ, आता गणितीय क्रिया खेळ म्हटलं म्हणजे याच्यामध्ये गणितामध्ये येणाऱ्या ज्या क्रिया आहेत, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार आणि इतर दुसऱ्या ज्या क्रिया आहेत, वर्गमूळसुद्धा, तर हे विविध खेळाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आपण हा म्हणजे ज्ञानामध्ये भर, विद्यार्थ्यांना अंकांची ओळख, गणिताच्या ज्या क्रिया आहेत, बेरीज असो, वजाबाकी असो, गुणाकार असो, भागाकार असो, ह्या सर्व क्रिया खेळाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना करता येतात. तर याच्यामध्ये प्रायमरी म्हणजे प्राथमिक स्तर आणि माध्यमिक स्तर म्हणजे दोन्ही स्तरांचे मुलं ह्या खेळामध्ये खेळ खेळू शकतात. कारण आता लहान मुलांचं म्हटलं तर बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार आहे. पण माध्यमिक जे मुलं आहेत 6वी, 7वी, 8वी त्या मुलांसाठी आम्ही इथे वर्गमूळ आणि भागाकाराचे थोडा मोठे उदाहरणं आणि हे दिलेले आहेत आणि विद्यार्थ्यांना अंकांची ओळख होते आणि बाकी दुसऱ्या ज्या क्रिया आहेत त्या सर्व करून आणि शिक्षक असले नसले तरीही विद्यार्थी हा खेळाच्या माध्यमातून गणिताच्या सर्व क्रिया शिकू शकतात. यानंतर मुलं ही खेळ कशी खेळतात उदाहरणासहित दाखवू शकता तुम्ही? हो. तर कसं आहे, आपण सर्व मुलं लहानपणापासून म्हणा किंवा घरी किंवा कुठेही चंगा असता किंवा ते काय म्हणतात सापशिडी खेळले ना तुम्ही, सापशिडी वगैरे असते, तर त्या खेळासारखाच आहे. पण इथे शिडी, साप किंवा असा कोणताही वापर केलेला नाही आहे. जिथे शिडी आणि साप असतो तिथे चिन्ह गणिताचे जे संबोध आहेत, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार ह्या संबोधांच्या चिन्हांचा वापर करण्यात आलेला आहे. उदाहरणार्थ जसा हा आपल्याकडे डायस आहे, आता समजा पहिली विद्यार्थिनी इथे आहे आणि समजा हिला दिलं एक बेटाचा टाक, किती आले 3, तर ही विद्यार्थी 1, 2, 3 वर जाईल. थांब बेटा, ती थांबशील, किती आलं 3, पर ती विद्यार्थी बघेल 3 वर कशाची क्रिया करायची आहे, बेरीज. 3 अधिक 2 किती होईल 5. पण आता 5 वर पुन्हा एक क्रिया दिलेली आहे, काय आहे बेटा तिथे बघ, हा, तर वजाबाकी केल्यानंतर काय करावं लागते, वजाबाकी 5 वजा 3 किती होतील, तर वापस ती विद्यार्थी 2 वर राहील. ठीक आहे. मग याच्यानंतर आईकडे न फुटता घेतलं. आता मग दुसऱ्या मुलाला आपण चान्स देऊया, आई घोरेल आणि टाकेल बाजू टाकून दे, किती आलं 3, तो सुद्धा 3 वर जाईल, पुन्हा तीच क्रिया होईल आणि 5 वर जाईल आणि पुन्हा ती वजाबाकी करून पुन्हा कुठे येईल 2 वर. आता जागा म्हणा किंवा मोठे असले थोडा जवळ हे दोन्ही विद्यार्थी 2 वर आहेत. याच्यानंतर अशाच प्रकारे तिसऱ्या मुलीचं इकडे हा देखो किती आला 2, तर ही सुद्धा 2 वर उभी होईल. म्हणजे बघा हिला 2 आले म्हणजे 3 आणि त्याच्यानंतर मग चौथी याचा 1 आला म्हणजे हा तो एक. आता हे खेळ सुरू झालेला आहे. असं करता करता 100 पर्यंत जायचं. आता त्यानंतर ज्या मुलीनं पहिल्यांदा डायस फिरवलं होतं तिचा पुन्हा नंबर येईल, ती टाकेल, किती आला आता 6, तिथून 6 कर, 1, 3, 4, 5, 6. आता बघा इथे भागाकाराची क्रिया आहे, 8 भागीला किती आहे 2, किती येईल 4, वापस हा ती 4 वर येईल. म्हणजे ही 6 आल्यामुळे 2 वर होती, 8 वर गेली. पण 8 वर भागाकाराची क्रिया असल्यामुळे तिनं 8 भागीला 2 केलं, तर त्याचा उत्तर जो आहे 4, ती परत 4 वर आली. अशा प्रकारे विद्यार्थी प्रत्येक याच्यात खेळून मग ते 100 पर्यंत जो जाईल पहिले तो विनर होईल. दुसरा घे मुलगा बेटा खेळ. 5, 1, 2, 3, 4, 5 तिथे जुगार. तिसरा घे 4, मग 1, 2, 3, 4 घे, तुझा नंबर आहे आता किती आहे 5, मग 1, 2, 3, 4, 5 बाजूला बघ 5 दोन्ही आले. पुन्हा घे तू आता 3 घे, 1, 2, 3 बाजूला घेऊ. 2 नंबर कोणाचा मग माझे 2, 1, 2 त्याच्यानंतर कोणाचा 4, मग 6 न 4 6. हा तूच तिच्या मागे तू
एक कितीची बाजूला अच्छा. आता तुझा क्रमांक थोडा घोरा ना बरोबर 5. आता 5 मध्ये तू 1 2 3 4 5. आता तिथे कशाची क्रिया आहे कर 12 भागीला 2 कर किती होतील हे सख 12. कुठे येशील ती परत येशील 6 वर. बघा ती गेली होती 12 वर पण भागाकाराची क्रिया आहे की नाही. तर 12 भागीला ते 2 केल्यामुळे काय झालं ती परत कुठे आली 6. म्हणजे ती गेली होती 12 वर पण भागाकाराची क्रियामुळे ती परत 6 वर आली. हिचा प्रथम क्रमांक होता. याच्यानंतर दुसरा क्रमांक कोणाचा होता हा. आता याचा भाग थोडा असा फेक म्हणजे घोर दिले घोर किती आले 1. चल 10 वर जा तू पण. हा सेकंड कोण होता मग त्यानंतर हा तू 3 1 2 3 ती 13 वर गेली. मी ती उभं राहून 6 मोज तिथून 1 2 3 4 5 6 14 घे तुझा आला 2 1 2. आता 8 भागीला 2 करा 42. कुठे जाशील परत ती 4 वर आली. मग सेकंड हा घे 1 तुझे 11 घे तू घे जरा घोर ना बाई तुम्ही तिच्या बाजूला घो साईड लावून देते दोघे सोबत होऊन हा घे तुझा आहे आता 1 तू समोर जा तू मागे उभी हो. हा पहिला घे बेटा तू असा एकदम घोर थांब. हा घे हा घे किती आला 3. जा पुन्हा वापस ती हा 3 बरोबर आहे ना. हा आता 2 नंबर कोण आहे हा घे ठीक घे हो. हा असा फेकायचा किती आला 2 1 2 जा ना जा हा झाला हा तू घे बाई किती आले मोज 1 2 3 4 घे ज्याचा नंबर आहे तो घे 1. हा आता सांगा 16 काय होईल 16चा वर्ग 4 परत आला. घे आता 1 नंबर कोण आहे घे बेटा 2 1 2 घे रे बेटा ज्याचा नंबर आहे तो घे किंवा एखादा मुलगा ठेवता येईल तिथे किती आहे 5 6 घे आता जीवचा आहे नंबर 5 ज्या समोर 5 घर 1 2 3 4 5 कोण होता त्यानंतर कोण आहे देणार रे भाई देणार का जे हातात देत जा घ्या तू आपल्या जागेवर उभा हा घे तुझा आहे 1. हा आता किती होईल मग वापस 2 वर आला तिला देत जाणार आहे 1 जण कुठे ती बेटा तू 9 वर होती का 7 वर हा 9 वर होती ना. हा लक्षात ठेवायचा 2 हा 2 किती आहे 11 वर ना 11 हा 4 हे 1 2 3 4 दोघे सोबत उभे राहा. कोणाचा नंबर आहे कोणाचा आहे आणि मोठ्याने आकडा बोलायचा आहे तुम्हाला तो मोठ्यानं उत्तर बोलायचं सांगायचं आहे बरं का. किती झालं बेटा 4 आणि नंतर किती आला किती आला तुमच्या आता कोणाचा आहे 23 ना 4 किती 27. 27. उत्तर सांगायचं आहे तुम्हाला सांगायचं. मोठ्यात सांगायचं आहे. हा 3 किती 3 आले 3 5. हा म्हणून करा क्रिया करा 5 मधून 3 वज केले 2 राहिले असं जोरात सांगा क्रिया सांगायची तुम्हाला किती आले 1. आता काय करशील बे सख 12. 12 कोणती क्रिया केली तुला बेटा कोणती 12 भागीला 2. 12 भागीला 2 किती उत्तर येतो 6. चला बघा 6 वर या वापस तसं नाही परत 6 वर यायचं तिथून नाही जायचा चला चालेल 6 वर ठीक आहे. हिच्यानंतर कोण होता घे बेटा सांगा किती आले किती आले हा, बोल आता 1 2 3 1 2 3 4 27. घे तुझ्या आहे 27 6 6 1 2 3 4 5 6 कोणाचा आहे दे इकडे दाखव नंतर नाही दे बेटा कोणाचा आहे त्यानंतर हा घे घोर 4 1 2 3 4 हा सोबत मध्ये हा तुझा ना आता घे किती 6 1 2 3 4 5 6 पुन्हा ती 6 वर वापस आली ते समोर वाढले घे आता कोणाचे आहे चिव आहे कोण आहे हा तू आहे 1 आता कर कशाची क्रिया आहे तिथे